सेकंड टॉपिक बेटा कुठला मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ कुणाचं घ्यायचं आपल्याला फ्लुइड थेअरी वाचून या म्हणून सांगितलं होतं बेटा वाचलं का नाही काय माहिती तुम्हालाच माहिती ह्यामध्ये भरपूर इक्वेशन आहेत बेटा त्याच्यामध्ये भरपूर इक्वेशन आहेत प्रेशर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड कुठले फ्लुइड बेटा कुणाला म्हणायचं फ्लुइड आयडियल फ्लुइड डज नॉट अबाउट डिफॉर्मेशन त्यानंतर ॲबिलिटी टू फ्लो दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ द कंटेनर असा फ्लुइड जो काय होणार नाही बेटा डिफॉर्म होणार नाही शेप चेंज करणार नाही कंटेनर मध्ये ज्याला खाली त्याचा तो शेप घेणार आहे त्याला आपण काय म्हणतो आयडियल फ्लुइड बाकीचे इक्वेशन आहेत इक्वेशन प्रेशर माहिती आहे प्रेशर काय बेटा फोर्स इन अपॉन एरिया युनिट युनिट माहिती आपल्याला काय युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर वन न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजे काय बेटा 1 स्क्वेअर डायमेन्शन -1 -2 1 बार म्हणजे काय बेटा 10⁵ पास्कल म्हणजे काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर 1 हेक्टोपास्कल म्हणजे काय बेटा 100 पास्कल आता लिक्विड कॉलम मध्ये असल्यावर एखादा लिक्विड आहे वॉटर कन्सिडर करतो त्याच्यामध्ये एक सिलेंडर सारखं कॉलम घेतलं त्यावेळेस किती प्रेशर येईल काय करतो बेटा आपण एच म्हणजे त्याची हाईट डेन्सिटी तेलात घातलंय पाण्यात घातलंय ते आणि ग्रॅव्हिटी इक्वेशन लक्षात ठेवा नाही का ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कशाने मोजतो बेटा ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मॉनोमीटर टू बीकडे आहे का पुढे आहे बेटा पास्कल लॉ काय सांगतो बेटा पास्कल लॉ प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट कशा पण फ्लुइड कसं पाहिजे बेटा एनक्लोज्ड पाहिजे ट्यूब मध्ये एनक्लोज्ड पाहिजे ओपन नाही कुठल्याही पॉइंटला आपण प्रेशर दिलं तर तो सगळ्या फ्लुइडला इक्वली काय होतं बेटा डिस्ट्रीब्यूट होतो ट्रान्समिटेड इक्वली अनलिमिटेड एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड एनक्लोज्ड फ्लुइड आहे कुठेही प्रेशर दिलं तर ते प्रेशर सगळीकडे काय होणार आहे इक्वली काय होणार आहे ट्रान्समिट होणार आहे बेस्ट एक्झाम्पल काय बेटा आपले ब्रेक हायड्रॉलिक ब्रेक कसं करायचं इक्वेशन लक्षात ठेवा F2/F1 इज इक्वल टू A2/A1 प्रेशर मेजर करायचं काय पॅरामीटर हा सरफेस टेन्शन फोर्सेस लक्षात ठेवा इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठले फोर्स आहेत बेटा कोहेजिव्ह कुणाला म्हणायचं सेम मॉलिक्युल मधला फोर्स ऍडेजिव्ह डिफरंट मधला रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल अप टू विच मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह त्या मॉलिक्युल पासून बेटा जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत फोर्स असू शकतो त्याला काय म्हणतो त्याची रेंज आणि त्या रेंजवर एक काय केलंय इमॅजिनरी स्फिअर केला तर त्याला काय म्हणायचं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स सरफेस फिल्म वरची जी लेअर असणार आहे कुठली बेटा ही रेंज ऑफ इन्फ्लुएन्सची थिकनेस जेवढी असेल मॉलिक्युलर फोर्स त्याला आपण काय म्हणतो बेटा सरफेस ठीक आहे याचं डेरिवेशन लक्षात ठेवायचं इक्वेशन लक्षात ठेवा काय बेटा सरफेस टेन्शन टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ फॉर युनिट एरिया ऑन बोथ साइड ऑफ द इमॅजिनरी लाईन सो टी म्हणजे इथं काय घ्यायचं बेटा सरफेस टेन्शन फोर्स डिवायडेड बाय लेंथ सो F इज इक्वल टू काय लिहितं T इंटू L डायमेन्शन लक्षात ठेवा 0 1 -2 रिलेशन आहे सरफेस एनर्जीचं सरफेस एनर्जीचं रिलेशन काय बेटा वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच सरफेस टेन्शन सरफेस वर्क डन म्हणजे सरफेस एनर्जी आणि ती कशी काढतो बेटा सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॅपिलरी मध्ये लिक्विड बनलं तर मेनिस्कस कसा असतो बेटा 10 टाईपचा प्लेन असणार आहे त्यानंतर कुठला असणार आहे कॉन्केव्ह किंवा कॉन्वेक्स ठीक आहे कॉन्केव्ह कुणाचा असणार आहे बेटा लेस बेटचं ना कुठे गेलं कॉन्वेक्स when angle is acute कुठला मेनिस्कस येईल बेटा कॉन्केव्ह आणि ऑप्टूस म्हणायचं ना जास्त असल्यावर ऑप्टूस असलं तर काय असणार बेटा कॉन्वेक्स ठीक आहे एक्झाम्पल दिले बघा वॉटर ग्लास काय येणार आहे कॉन्केव्ह आणि मर्क्युरी ग्लास काय म्हणले बेटा कॉन्वेक्स फॅक्टर ऑफ कुठले फॅक्टर अफेक्ट करतील बेटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठला लिक्विड आहे आणि कुठला सॉलिड आहे केरोसिन आहे का वॉटर आहे
ग्लास आहे, प्लास्टिक आहे. इम्प्युरिटी लिक्विड मध्ये आहे का? टेम्परेचर बघा, टेम्परेचर इंक्रीजेस, increasing the temperature of liquid decrease the angle of contact. टेम्परेचर इंक्रीज झालं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होईल बेटा? डिक्रीज होईल. आणि गिवन टेम्परेचरला काय असतं बेटा? ते कॉन्स्टंट. सरफेस टेन्शनवर इम्प्युरिटीचा इफेक्ट, सोल्युबल इम्प्युरिटी असतील सरफेस टेन्शन काय होईल बेटा? इन्क्रीज होईल. सोल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन काय होईल? डिक्रीज. स्पॅरिंगली सोल्युबल फिनॉल, डिटर्जंट, सरफेस टेन्शन काय होईल बेटा? डिक्रीज. सोल्युबल असेल तर इन्क्रीज, स्पॅरिंगली सोल्युबल असेल तर डिक्रीज. ड्यू टू दी सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस इट मेक गुड कॉन्टॅक्ट. त्यानंतर इनसोल्युबल असतील तर अजून काय होणार बेटा? डिक्रीज. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज झालं, सरफेस टेन्शन काय होईल बेटा? डिक्रीज. लक्षात येईल. सोल्युबल असेल तर इन्क्रीज, पार्शली डिक्रीज, इनसोल्युबल डिक्रीज. हे महत्वाचं आहे. सरफेस टेन्शन झिरो कधी झिरो होतं? क्रिटिकल टेम्परेचरला. हे मिनिस्कस लक्षात ठेवायचं बेटा. प्लेन मिनिस्कस, प्लेन मिनिस्कस असेल तर ए आणि बी म्हणजे काय? अबव द सरफेस आणि बिलो द सरफेस. प्रेशर काय असेल बेटा? सेम. समजा कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल, कुठला मिनिस्कस बेटा? कॉन्व्हेक्स. आता कॉन्व्हेक्स कसा घ्यायचा तुम्ही ठरवा, त्या हिशोबाने बघा. फक्त एक लक्षात ठेवा, असा आहे आता. ठीक आहे. इकडनं बघितलं तर काय होतं बेटा? कॉन्केव. वरनं बघितलं तर काय होणार? कॉन्व्हेक्स. कधीही लक्षात ठेवा, कॉन्केव कडे प्रेशर हाय असतं. म्हणजे आता इथं ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे. प्रेशर कुठे जास्त असेल बेटा? बी कडे. कळतंय का? कॉन्केव कडे काय असणार आहे? प्रेशर मॅक्झिमम. हा, इथं बघा, इनसाइड द लिक्विड ग्रेटर दॅन द आउटसाइड. प्रेशर कुठं ग्रेटर आहे बेटा? इनसाइड द लिक्विड. त्या केसमध्ये कुठं प्रेशर जास्त असेल सांगा मग? कॉन्केव सरफेसला ए का बी? ए. असं सरफेस आहे ना, कुठे जास्त लक्षात ठेवायचं प्रेशर? कॉन्केव. त्यानंतर एल प्लस ना, ड्रॉप्स आणि बबल्स इक्वेशन लक्षात ठेवायचं. कुठलं इक्वेशन आहे? फायनल इक्वेशन. चेंज इन प्रेशर, चेंज इन प्रेशर काय बेटा? 2T/R. हे ड्रॉप साठी ना, कोणासाठी बेटा? ड्रॉप साठी. प्रेशर कसं काढणं? हे कसं काढणार? चेंज इन प्रेशर 4πr². आणि बबल साठी चेंज आहे ना इक्वेशन आहे की 4 घेतो ना बबल साठी बेटा. मग बबल साठी काय घेतो? 4. आणि सरफेस एरिया काय घेतो बेटा? आपण 8 घेतो. 4च्या ऐवजी काय घेतो? 8 घेतो. लक्षात ठेवायचं. त्याने दिलेला ड्रॉप दिलाय का बबल्स दिलाय? ड्रॉप दिले असेल चेंज इन प्रेशरला काय घ्या बेटा? ड्रॉपला 2, बबलला 4. आणि ह्याच्यासाठी सरफेस एरिया घेताना काय घ्या बेटा? 4πr² घेतो ना आपण. इथे घेताना काय घ्या बेटा? 8π. ते जर तेच होतं ना, नाही वेगळं येते नक्की. इथं 8π. दोन्ही सरफेस धरायचं असतात, आउटर सुद्धा आणि इनर सुद्धा. इथं सुद्धा 8π ना. चेक करा बघ, फक्त 2 मल्टिप्लाय करायचं. बबलला आउटर सरफेस आणि इनर सरफेस. ओके. कॅपिलरी ऍक्शन, राईज फॉल तेवढंच आहे बेटा, बाकी काय नाही. हे लक्षात ठेवायचं. हे काय तुम्हाला देतील? लिक्विड आहे, लिक्विड मध्ये कॅपिलरी डीप केलेली आहे, त्याची हाईट काढा, त्याची लेंथ काढा, किती डीप झाले ते काढा. त्याच इक्वेशन कुठलं वापरायचं बेटा? एच रो जी 2T/R. मग एच इज इक्वल टू काय बेटा? इथं 2T बाय डिवाइड येईल ना, रो जी आर. बरोबर आहे. इक्वेशन लक्षात ठेवा. अँगल विचारलं तर कुठला अँगल घ्यायचा आहे? कॉस अँगल आहे का? अँगल विचारलं तर कुठला अँगल घ्या? कॉस अँगल. त्याने अँगल देतील. इथं दिलं बघ, 2P cos θ कॉस अँगल. ठीक आहे. फ्लो, फ्लोचं डिफरन्स लक्षात ठेवायचं. कुठला कुठला? टर्ब्युलंट आणि स्टीम लाईन. कुठं फ्लो स्टेडी असतो बेटा? स्टीम लाईन. इरेग्युलर कुठं असणार आहे? टर्ब्युलंट. कसं काढायचं हे ना, रेनॉल्ड्स नंबर ना, क्रिटिकल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काढताना ठीक आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी RN काय बेटा? रेनॉल्ड्स नंबर. एन म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, डेन्सिटी. आणि हे काय? डायमीटर. डी म्हणजे काय? डायमीटर ऑफ पाईप. ठीक आहे. मग स्टीम लाईन फ्लो कसा आहे? फ्लो कशानुसार काढतो बेटा? ह्या रेनॉल्ड्स नंबर सर. ठीक आहे. रेनॉल्ड्स नंबर हे फक्त नंबर आहे, प्युअर नंबर आहे. नो युनिट, नो डायमेन्शन. जर RN ची व्हॅल्यू रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 10,000 असेल, 10,000 पेक्षा कमी असेल तर 1000 आहे का? सॉरी 1000. लेस दॅन 1000 असेल तर फ्लो कसा असतो बेटा? स्टीम. म्हणजे जर आपल्याला फ्लो युनिफॉर्म पाहिजे असेल तर रेनॉल्ड्स नंबर कसा आला पाहिजे? कमीत कमी आला पाहिजे. बरं आहे ना. आणि टर्ब्युलंट पाहिजे असेल तर कसा आला पाहिजे? रेनॉल्ड्स नंबर हायर. कशावर डिपेंड आहे रेनॉल्ड्स नंबर बेटा? आर कशावर डिपेंड आहे? डेन्सिटी
डायमीटर विस्कॉसिटी डिवाइडला आहे ना, पॉईंट डिवाइडला आहे ना, चेक करा. हा क्रिटिकल व्हिलॉसिटी. ठीक आहे. मग तुम्हाला विचारते फॉर टर्ब्युलंट फ्लो पाहिजे असेल तर रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू कशी पाहिजे बेटा? जास्त. मग जास्त पाहिजेसाठी तर काय पाहिजे मग इथं? एन कशी पाहिजे? कमी पाहिजे. डेन्सिटी जास्त, डायमीटर जास्त पाहिजे. स्ट्रीमलाईन पाहिजे असेल तर काय सांगायचं? डेन्सिटी कमी, डायमीटर कमी, आणि एन म्हणजे काय? विस्कॉसिटी काय पाहिजे बेटा? जास्त. कोणता विचारले त्या हिशोबाने हे का. त्यानंतर कुठलं आहे? विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय बघा? Force divided by area change in velocity with respect to force acting on a layer directly proportional to area and the velocity gradient. Velocity gradient काय? dv by dx. Unit Newton second per meter square. Stokes law इक्वेशन बघा काय? Fv म्हणजे कुठली व्हेलॉसिटी बेटा? टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी आहे ना. विस्कस फोर्स, हा फोर्स आहे ना, सॉरी हा विस्कस फोर्स आहे. Fv काय बेटा? 6 पाय. एन म्हणजे काय? इटा म्हणजे काय घ्यायचंय? विस्कॉसिटी. आर जो असणार रेडियस आणि ही व्हेलॉसिटी. हे विचारते बेटा, हे लेदा पडले बघा. फोर्स लिक्विड घेतलंय, वॉटर असेल समजा, त्याच्यामध्ये काय घातले बेटा आपण? स्फिअर घातलेला आहे. मग तो किती टर्मिनल व्हेलॉसिटीनी पास होणार आहे त्याच्या विचारतील. मग त्यावेळेस बघा खाली लागणारा फोर्स कुठला बेटा? mg डाऊनवर्ड फोर्स. वरच्या साईडला लागणारा कुठला फोर्स असणार आहे त्याचा? बायन फोर्स. नावाला ऐकलंय बायन फोर्स. आणि तो लिक्विड त्याला अपोज करेल. तो फोर्स कुठला बेटा? विस्कस फोर्स. तो कुठला असणार आहे? विस्कस फोर्स. हा बघा Fg इज इक्वल टू Fv प्लस. लक्षात ठेवायचंय टर्मिनल व्हेलॉसिटी कसं काढायचंय? टर्मिनल व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल काय बेटा? रेडियस इनवर्सली प्रोपोर्शनल विस्कॉसिटी. हे बघा हे काय केलंय? याच्यामधनं काय केलंय बेटा? रो मायनस सिग्मा. रो कुणाचं घेतलं होतं आठवतंय का? डेन्सिटी स्फिअरची रो आहे. सिग्मा कुणाची आहे बेटा? त्या बॉलची स्फिअर जो आहे त्याची. नेक्स्ट आहे बेटा इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी लक्षात आहे? रो प्रेशरच्या टर्म मध्ये आहे. फायनल इक्वेशन कुठे येते का? फायनल रो A1 V1 डेल्टा टी इज इक्वल टू रो A2 V2 डेल्टा टी इज इक्वल टू रो A3 जेवढे नंबर ऑफ असतील त्या हिशोबाने. बर्नॉल इक्वेशन कुठे? बर्नॉल इक्वेशन P1 प्लस रो आहे ना, हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो GH1 इज इक्वल टू P2 हाफ रो V2 स्क्वेअर प्लस रो GH2. हे सगळं काय असणार? कॉन्स्टंट. झाले वाटतं ना इक्वेशन? एवढेच आहेत ना? राईट. इक्वेशन कुठे? येतेच इक्वेशन आहे नाही, हे जे ऍप्लिकेशनच आहेत ना हे. सगळे इक्वेशन लक्षात आहे का बघा? लिहून ठेवा सगळे इक्वेशन बेटा. किती इक्वेशन झाले बघा? 16 झाले. लिहिली का सगळे? चल बघूया बेटा PYQ बघूया. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडच्या पहिला काय बघा बेटा? इफ शेप ऑफ द लिक्विड सरफेस इज कर्व. शेप कसा आहे बेटा? कर्व असेल तर कुठं असतो म्हणून सांगितलं बेटा? काय म्हणलं? प्रेशर कुठे जास्त असते म्हणून सांगितलंय? कॉनकेव. काय असणार? प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड इक्वल असेल का ऑप्शन? प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड इक्वल प्रेशर ऑन कॉन्केव असेल का? प्रेशर ऑन कॉन्केव साइड इज ग्रेटर. म्हणजे ऑप्शन काय असेल बेटा? CS. काय म्हणलं बघा? ते चालू केलं का? A spherical liquid drop of radius r divide into 64 equal droplets. सरफेस टेन्शन T असेल तर वजन सांगा. काय म्हणलं बेटा? एक स्पेरिकल ड्रॉप आहे. जरा वरच काढते, मला जागा पुरत नाही. एक स्पेरिकल ड्रॉप आहे. त्याची रेडियस किती आहे बेटा? r. त्याला कशामध्ये डिवाइड केलं बेटा? 64 छोटे 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 ड्रॉपलेट्स मध्ये.
त्याच्यामध्ये बेटा 64 छोटे ड्रॉपलेट्स, त्याची रेडियस आपण छोटा आर घेऊया. तर काय करायचं आपल्याला बेटा, त्यांचं सरफेस टेन्शन किती आहे म्हणलं बेटा, टी वर्क डन काढायचं. ठीक आहे, आता दोघांचं एक ड्रॉपचे किती तुकडे झाले, छोटे छोटे ड्रॉप झाले 64, व्हॉल्यूम तेवढाच असेल. सो व्हॉल्यूम इक्वेशन काय बेटा आपल्याकडे, 4/3 असते ना, काय असतंय आर क्यूब, हा पहिल्यासाठी. ह्याच्यासाठी काय बेटा 64, बरोबर आहे. काय लिहितं मग 4/3 पाय, हे कॅन्सल. काय येईल बेटा मग, आर इज इक्वल टू 64 तर किती असते 3 काढलं तर 4 येते का, हो. ठीक आहे, म्हणजे जो रेडियस आहे तो काय येणार बेटा, काढायचं काय बेटा आपल्याला, वर्क डन. सरफेस टेन्शन यस कसं काढतो आपण बेटा, सरफेस एरिया कसं काढणार, पहिल्याचा 1चा काय करू बेटा 4 पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे, तसंच असतो. दुसऱ्याच काय येणार 64 4 पाय आणि हे काय बेटा आर स्क्वेअर. ठीक आहे, हा आर स्क्वेअर काय नाही बेटा 64 4 पाय, आर स्क्वेअरच्या जागी काय लिहिणार, r/4 लिहू शकते. काय ते मग 64 इंटू 4 बाय आर स्क्वेअर आणि इथं काय येणार 4 इंटू 4. काय होतं बेटा, हे 2 4 गेला, 1 4 राहील ना इथं, 4 4 4 3ला केलं 64 येत आहे, बरं आहे ना. इथं 2 गेल्यावर इथं 4 येईल. ठीक आहे, मग आता काढायचंय काय आपल्याला, वर्क डन काढायचंय. सो वर्क डन इज इक्वल टू काय बेटा, वर्क डन इज इक्वल टू काय, चेंज इन सरफेस एरिया विथ टेन्शन. सरफेस एरिया चेंज किती काढायचं, S2 मायनस S1, S2 मायनस S1 आणि काय ना टी, काय आहे ते बघा, चेक करा. S2 4 4 पाय आर स्क्वेअर मायनस इथं काय येणार बेटा, S1 किती आहे 4 पाय आर स्क्वेअर. इथं मल्टिप्लाय होते का, 8 येते का, 16 येते का, 16 मधलं 4 गेलं 12 येईल ना, असं काय. हे 16 पाय आर स्क्वेअर, हे 4 पाय आर स्क्वेअर टी, 16 मधले 4 गेलं तर 12 पाय आर स्क्वेअर टी, बरोबर बरोबर आहे का, चेक कर. झालं, झालं बेटा. झालं ना सगळ्यांचं. A glass capillary of radius 0.35 mm is inclined at angle 60 with a vertical in water. ठीक आहे, समजा असा कंटेनर आहे ज्यामध्ये पाणी आणि कॅपिलरी काय झाली बेटा इन्क्लाइन झाली, त्याचा डायमीटर त्याचा रेडियस किती दिला बेटा आर, अँगल किती आहे बेटा ह्यांच्यामधला 60 अँगल आहे, अँगल किती आहे ह्यांच्यामधला 60. मग काढायचे काय बेटा, लेंथ ऑफ वॉटर इन द कॅपिलरी. ठीक आहे, ही काढायचं, लेंथ काढायची किती कॅपिलरी आत गेली ते काढायचं. सरफेस टेन्शन हे ते दिलेलं आहे. ठीक आहे, इक्वेशन आहे बघा आपल्याकडे हाईट साठी मगाशी सांगितलं होतं, आठवतं बेटा, H इज इक्वल टू 2T रो जी आर, हेच आहे का इक्वेशन, चेक करा. हेच आहे बेटा, झालं सगळ्यात. कॉस थिटा नंतर की वाटलं आपण लेंथ काढायची ना आपल्याला, त्यामुळे कॉस थिटा नंतर. टेन्शन दिलेलं आहे, जी दिलेलं आहे बघा, रो किती आहे 1, हे ग्रॅम मध्ये, किलोग्राम मध्ये किती आहे बेटा 10⁻3. जी किती दिलंय 10 दिलंय. आर काय दिलं बेटा 0.35 mm, मीटर मध्ये किती -3, मीटरचं सेंटीमीटर, MM चं सेंटीमीटर आणि त्यानंतर 2. टी किती आहे सरफेस टेन्शन 7 10⁻². रो डेन्सिटी किती घ्या 1 × 10⁻3. जी 10 आहे ना, आणि डायमीटर किती आहे 35 10⁻⁻. हे 35 0.35 ला 35 केलं तर 10⁻² काय येईल बेटा नंतर घे बेटा, हे 35 करते, हे 10⁻² करते, हे -2 गेलं, 7 × 1 = 7, 7 × 5 = 35. किती आलं मग 2
डिवायडेड बाय 50. 2 डिवायडेड बाय 50 म्हणजे 1/25 ना. 1/25 म्हणजे किती आहे? 1/25 म्हणजे 4 into 10⁻². बरं आहे ना. हे मीटरमध्ये आलं. सेंटीमीटरमध्ये किती येतं बेटा? 4 सेंटीमीटर. आपल्याला लेंथ काढायची आहे पण, ठीक आहे. आणि त्यांनी काय दिलं बेटा? 60 अँगल दिले आणि त्याची व्हॅल्यू बी दिली. ठीक आहे. ही हाईट दिसली आपल्याला. हे हाईट भेटलं. आता हे लेंथ काढायचं. सो कॉस थिटा काय असतं बेटा? h/l. ठीक आहे. मग आता लेंथ बघा किती येते. सो लेंथ इज इक्वल टू h. कॉस थिटा किती? 0.5 आहे ना. 4 डिवाइडेड बाय 0.5 किती येते? 4चा अर्धा ना. 0.5 म्हणजे 1/2 ना. 1/2 वर गेलं 8 येईल. 8 सेंटीमीटर येईल. तुम्ही करून बघा. बरोबर आहे. झालं? सगळ्यांचं झालं? बघासारखंच आहे बघा. When big water drop form from n small drop of water. एक मोठा ड्रॉप तयार झालाय. कुणापासून बेटा? छोटे छोटे किती घेतले? एल. आणि हे होताना एनर्जी लॉस किती झालं बेटा? 4 झालं. वेअर ई इज द एनर्जी ऑफ बिगर ड्रॉप. ह्याची एनर्जी किती आहे बेटा? ई. आणि ह्याची रेडियस किती आहे? आर. आणि ह्याची रेडियस किती घेतली आहे? सो पहिला व्हॉल्यूम काढू. व्हॉल्यूम काय ना बेटा? दोघांचं सेम ना. सो 4/3 पाय आर क्यूब. मोठ्याचा लार्जरचा. स्मॉलचा काय येईल? एन. एन नंबर ऑफ 4/3 पाय काय येईल बेटा? आर काय येईल बेटा इथं मग? एन 1/3 येते ना डोक्यावर. बरोबर आहे. आता काय म्हणलं बेटा? ई इज द एनर्जी ऑफ बिगर ड्रॉप. ही काय बेटा? सरफेस एनर्जी आहे. सो ई म्हणजेच S1 म्हणजेच 4πr². बरोबर आहे. S1. S2 काय ते सांगा? एन येईल 4π काय ना r². r²च्या जागी काय घेणार तुम्ही? r/n लिहिलं तरी चालणार. काय प्रॉब्लेम? काय म्हणले? लॉस एनर्जी कितीचं झालंय? म्हणजे डेल्टा एस. S2/S1. डेल्टा एस किती घेऊ बेटा? 4. S2 काय आलंय? n 4πr² मायनस S1 किती आहे बेटा? S1च्या जागी ई लिहिलं तरी चालेल की. कारण किती सेन एनर्जी आहे त्याची. ई इकडे आल्यावर काय येईल? मायनस इकडे आल्यावर काय येईल बेटा? प्लस. म्हणजे किती ई झाला? 5e इज इक्वल टू n 4/r². आपल्याला करायचं आहे काय बेटा? n करायचं आहे. सो n इज इक्वल टू काय? 5e डिवायडेड बाय 4πr². बट व्हॉट इज ई? ई म्हणजे काय? 4π कॅपिटल r². इथं काय येणार? 4π स्मॉल r. 4/4π केलं. काय आला आन्सर बेटा? 5 कॅपिटल r² आपण कुठला आन्सर आहे? फर्स्ट. झालं बेटा? झालं? टू सॉलिड स्पियर ऑफ सेम मटेरियल. 2 स्पियर आहेत पण मटेरियल कसं आहे बेटा त्यांचं? सेम. एकाचं मास किती दिले बेटा? m. दुसऱ्याचं मास किती दिले? a. फॉल दोघांना टाकलंय. कुठे टाकलं बेटा? विस्कस लिक्विड. टर्मिनल व्हेलॉसिटी, त्याची व्हेलॉसिटी कितीने जातील त्यांनी व्हेलॉसिटी? हा v नी. आणि हा कुठला जाईल बेटा? n. तर हा n काढायचा आपल्याला. हा काय काढायचं आपल्याला? n काढायचं. ठीक आहे. देताना काय दिलं बघा बेटा? मास, त्यांचं मास दिलेलं आहे. आणि काय म्हणलं बेटा?
मटेरियल सेम आहे. मटेरियल सेम म्हणजे डेन्सिटी सेम असेल. ठीक आहे. तो दोघांची डेन्सिटी सेम म्हणजे M1V1 इज इक्वल टू काय येईल बेटा? M ρ1 मास, हे काय येते सॉरी, डेन्सिटी कसं करतो? मास अपॉन व्हॉल्यूम ना. M1V1 इज इक्वल टू M2V. ठीक आहे. क्रॉस करते मी. M1 काय बेटा? मास M B2 आणि हा M2 किती आहे बेटा? 8M. ठीक आहे. स्फिअर आहेत म्हणजे व्हॉल्यूम त्यांचं काय असणार? 4/3 पाय. इथं कॅपिटल कन्सिडर करूया. बरोबर. इकडे काय कन्सिडर करूया? स्मॉल. 8M 4/3 क्यूब असते ना. काय काय कॅन्सल होते? MM जाते. 4π. सो R काय येईल बेटा? 2RL. ठीक आहे. काढायचं काय आपल्याला? टर्मिनल वेलोसिटी किती पटीने जास्त आहे? N काढायचं आहे. टर्मिनल वेलोसिटी बघितली बेटा आपण. V टर्मिनल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? R² आहे. बरोबर आहे. ठीक आहे. सो V1/V2 इज इक्वल टू दिले काय बेटा त्यांनी? V/VN दिले. बरोबर आहे. हे VN जाईल. रेडियस माहिती आपल्याला R आणि हे 2R. याचा काय करायला लागेल बेटा? स्क्वेअर करायला. काय येईल मग इथं? R², 4R². N काय आहे? 4. सो आन्सर काय येईल? 6. झालं बेटा? काय म्हणलं? स्मॉल स्टील बॉल ऑफ मास M, रेडियस R, डेन्सिटी. छोटासा बॉल आहे, मास M आहे, रेडियस R आहे, त्याची डेन्सिटी किती आहे बेटा? रो. फॉल्स विथ टर्मिनल वेलोसिटी ट्यूब फील्ड ग्लिसरीन, त्याची डेन्सिटी किती आहे बेटा? याची डेन्सिटी सिग्मा आहे. याच्यामध्ये हा बॉल पडलाय, याची डेन्सिटी किती आहे बेटा? रो. काढायचं काय बेटा आपल्याला? विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्टील. कुठला फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो ते काढायचं. ठीक आहे. मग काय बेटा? ज्यावेळेस हा पडत असतो त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स कुठे लागत असतो? mg. त्याला कोण बॅलन्स करतो बेटा? विस्कस फोर्स प्लस बायोन फोर्स, अपवर्ड फोर्स. ठीक आहे. सो विस्कस फोर्स करायचा आहे. F इज इक्वल टू काय येईल? mg मायनस FB. FB कसं करतो? मास इंटू हे करणार ना. ठीक आहे. आता हा कसं करणार बेटा? त्यांची डेन्सिटी मास तर माहित नाही आपल्याला, पण डेन्सिटी माहित असते ना. कसं काढतो डेन्सिटी? आठवती आहे? रो हा जो असणार आहे ना, दोघांची डेन्सिटी आहे. ठीक आहे. रो डिवायडेड सिग्मा डिवायडेड बाय रो. आणि हे कशातील काय ना त्यांचं? mg. कॉमन काय येईल? mg 1 मायनस दोन डेन्सिटी दिलेत ना त्याने, ही वरची ह्याच्यात पडाली आहे ना, त्यामुळं ए डिवायडेड बाय पुस्तक त्याचं वेट मास तेवढ्याला अपोज करायला ना त्याने. झालं बेटा? सांगा. A spherical falling through a spherical object is falling under gravity in a viscous fluid. ऑब्जेक्ट पडाले विस्कस फ्लुइड मध्ये. सरफेस अटेंड टर्मिनल वेलोसिटी. कधी टर्मिनल वेलोसिटी येईल बेटा त्याची? विस्कस फोर्स 0 असताना, बायन फोर्स इक्वल टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, फोर्स प्लस ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम इक्वल टू बायन फोर्स, विस्कस फोर्स प्लस बायन फोर्स. कुठला येणार ऑप्शन? विस्कस फोर्स प्लस, आता बघितलं ना आपण. ठीक आहे. विस्कस फोर्स प्लस बायन फोर्स. आन्सर काय बेटा?
a 2 points on a horizontal tube of varying cross section area. दोन ट्यूब आहेत म्हणजे बेटा हॉरिझॉन्टल म्हणजे जमेल अशा असतील. क्रॉस सेक्शन एरिया वेरिया इथला इथला एक छोटा एक मोठा. व्हेलॉसिटी v1, प्रेशर डिफरन्स P1 मायनस P2 किती दिले बेटा? हा समजा P1 हा P2 चा दिलेला आहे. तो किती कन्सिडर करा म्हणलं बेटा त्यांनी? h सेंटीमीटर ऑफ वॉटर. व्हॅल्यू काढायचे कशाची बेटा? V2 मायनस V1. कुठलं इक्वेशन आहे आपल्याकडे आठवत आहे? इक्वेशन कंटिन्युटी बर्नौलीच आहे ना. V1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू h घ्यायचं. h कधी घ्यायचं बेटा? हॉरिझॉन्टल आहे ना, जमिनीवर h किती घेणार? 0. त्यामुळे हाईट नाही घेतलं तरी चालेल. इथं तुम्ही लिहिलं तर तिथं 0 द्यायचं. वर्टिकल असेल तर हाईट कन्सिडर करायची. हाफ रो सेम टर्म इकडे घेते P1 मायनस P2 हाफ रो V2 स्क्वेअर मायनस हाफ रो V2. P1 मायनस P2 किती दिलं बेटा त्याने? h सेंटीमीटर ऑफ वॉटर. h सेंटीमीटर म्हणजे डायरेक्ट h घ्यायचं नाही बेटा. h सेंटीमीटर ऑफ वॉटर म्हणजे काय? या वॉटरमध्ये ही h हाईट आहे. मग तिथं काय असणार? त्याची हाईट असेल, त्याची डेन्सिटी असेल आणि ग्रॅव्हिटी असेल ना. त्यामुळे काय घ्यायचा? हा ही जी टर्म आहे h रो g. हाफ रो कॉमन येते, कॉमन काढू. V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. रो रो काय होईल बेटा? कॅन्सल होईल. हा 2 इकडे आला काय होईल? 2hg इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. काय विचारले आपल्याला बेटा? त्याचं स्क्वेअर. हे जर हे केलं तर काय होतं? हे बी करायला लागेल ना. सेकंडरी झालं बेटा. टेम्पो तिला चितकट आहे म्हणते घेतलेलं बेटा. साधी साधी सिंपल. A capillary tube having cross sectional area A. Water rises to height h. एक कॅपिलरी आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती म्हणलं बेटा? A. ठीक आहे. वॉटरमध्ये ठेवलं किती हाईट पर्यंत आली म्हणून सांगितलं बेटा त्यांनी? h. दुसरी कॅपिलरी, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती आहे बेटा? 3a/4. त्याची हाईट किती दिली बेटा? h1 आणि किती टाइम ग्रेटर आहे? x. तर तो x किती आहे ते काढायचं आपल्याला. x. मग आपल्याकडे h चं इक्वेशन होतं, आठवते का? h इज इक्वल टू काय बघितलं आता बेटा? 2t होतं ना, रो आर जी. ठीक आहे. लिक्विड द्यायचं आहे, सरफेस टेन्शन सेम आहे. फक्त काय चेंज आहे ना मग आपलं? h इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r म्हणून, सॉरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r. पण आपल्याला r दिलं नाही, एरिया दिलाय. ठीक आहे. एरियाचं काय येतं बेटा? पाय r स्क्वेअर असतोय, कॅपिलरी आहे ना. ठीक आहे. मग r काय येईल बेटा इथनं? रूट a. इथं r घ्यायचं ना आपल्याला. a म्हणजे r स्क्वेअर आहे, तर फक्त r म्हणजे काय येणार? रूट a. तर रेशो काढा सिंपल. h2 बाय कॅपिलरीचं किती असते? कॅपिलरी 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 h2 बाय h1. हा इथं काय येईल बेटा? डिवाइडला आहे ना, म्हणजे इथं येताना काय ना, रूट मध्ये पहिला a1 येईल, मग a2 येईल. बरोबर आहे? बरोबर आहे का? डिवाइडला आहे ना तो. मग एक पहिला एक क्रॉस सेक्शन एरिया किती आहे बेटा? a. दुसरा किती आहे? 3a/4. म्हणजे 4 वर जाईल, a कॅन्सल, अंडर रूट मधलं 4 कसं बाहेर येतो? 2 ने, आणि 3 कसं राहतो? येस. बरोबर आहे? तेच येतं ना का? 3/2 येते. तेच येतं. झालं? स्पेरिकल बॉल ऑफ रेडियस डेन्सिटी V8. हा मग असं काय बघा हे इक्वेशन बेटा. काय काढायचं आपल्याला? टर्मिनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग अशी टर्मिनल व्हेलॉसिटी काढलं होतं आपण. कसं काढलं होतं बेटा? FB मायनस mg केलं आपण. बरं आहे ना?
मायनस एम. आता इथे दोन डेन्सिटी आहेत. कुठली डेन्सिटी? पहिल्याची काय करूया? एजी रो करूया, सिग्मा करूया. एजी काय करूया बेटा? एम जी. ठीक आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. मास तर माहित नाही आपल्याला, पण काय माहित असते बेटा आपल्याला? मास डेन्सिटी इज इक्वल टू काय? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे एम इज इक्वल टू काय? एमजीच्या जागी काय लिहिणार बेटा इथं मी? रो व्ही आणि जी. बरोबर आहे का? काय लिहिते मी? रो व्ही जी मायनस सिग्मा व्ही जी. बरोबर आहे? ठीक आहे, कॉमन काय निघतंय? व्ही जी निघतंय. व्हॅल्यू ठेवा. डेन्सिटी कशात दिलंय? ग्रॅम मध्ये दिलंय. त्याला किती ह्याच्यामध्ये करा? किलोग्राम मध्ये करा. 5 मायनस किती आहे बेटा? दुसरी डेन्सिटी किती आहे? 1.5. कॉमन निघतंय. 10⁻³ करू कॉमन काढून. एज अ 10⁻³ एज अ 10⁻5. ते कॉमनच काढले डायरेक्ट. व्हॉल्यूम कसं काढणार? व्हॉल्यूम 4 3 पाय. आर दिले का? रेडियस? रेडियस आहे ना. 1 mm. 1 mm चं मीटर काय होईल? +3 की उलट 3 कशाला? ग्रॅमचं केलं ना कशाला? वाढवच येतं ना. रेडियस किती बेटा? 1 mm चं काय ना? 10⁻³ मीटर मध्ये. ग्रॅव्हिटी दिली का तिने? 10 दिली. काय ते बघा. 11.5 मधले गेलं तर किती राहते? 10 इंटू 10⁻³ 4/3. पायला पाय ठेवूया. ह्याचं क्यूब असते ना रेडियसचं व्हॉल्यूम मध्ये. व्हॉल्यूम मध्ये क्यूब असते ना, म्हणजे काय ना 10⁻⁹ इंटू 10 किती येते बघा? 4 3 असंच ठेवते, पाय असंच ठेवते. पॉवर ऍडजस्ट करा. 10 3 4 5 9 मधलं 5 गेले किती राहिले? 4. 10⁻⁻4 म्हणजे एक्स काढायचं ना आपल्याला. एक्स व्हॅल्यू किती आली? 4. झालं बेटा? झालं? A liquid flowing in pipe. मोस्ट स्ट्रीमलाईन. स्ट्रीमलाईन कधी येते म्हणून सांगितलंय? रेनॉल्ड्स नंबर कसं पाहिजे? कमी. कमी कधी कमी असते मग? विस्कॉसिटी कशी पाहिजे? डेन्सिटी कशी पाहिजे? आणि रेडियस कसं पाहिजे? विस्कॉसिटी कुठं असते? डिवाइडला असते का मल्टिप्लाय? डिवाइड. म्हणजे विस्कॉसिटी कशी पाहिजे? कमी. कसं? हाय ना. रेनॉल्ड्स नंबर कमी येण्यासाठी डिवाइडला जास्त पाहिजे ना. ठीक आहे, विस्कॉसिटी कशी पाहिजे? कमी. डेन्सिटी जास्त. सॉरी, डेन्सिटी कमी, रेडियस कमी. असं पाहिजे का? रेनॉल्ड्स नंबर काय बेटा? डायरेक्टली प्रोपोर्शनल काय? डेन्सिटी डायमीटर आणि खाली काय? विस्कॉसिटी. बरं आहे ना. म्हणजे ही व्हॅल्यू विस्कॉसिटी कशी पाहिजे? हाय. हाय ना. आणि वरच्या दोन कशी पाहिजे बेटा? लो. कुठे आहे बघा आता ऑप्शन? लिक्विड हाय विस्कॉसिटी, इथं तर हाय. लो डेन्सिटी नाही. हाय विस्कॉसिटी, हाय डेन्सिटी नाही. सेकंडच बरोबर आहे का? हा, लो डेन्सिटी. सॉरी सेकंडच बरोबर आहे. राईट आहे. सेकंडच बरोबर आहे. राईट आहे. सेकंड बरोबर. दोन्ही लो पाहिजे.